विवाह भाग 17. काल मावशीकडे झोपेत अचानक आरोहीचा हात पकडल्यामुळे ती चुकीचा विचार तर करत नसेल ना, असे समजून आदित्यने तिला त्यासाठी माफी मागितली. तिनेही लगेच ठीक आहे अशी बोलत होती. असं कधी कधी असे बोलून त्याला माफसुद्धा केले, पण मुळात तिला त्या गोष्टीचा राग आलाच नव्हता. तिला तर आदित्याचं आपल्यावर हक्क गाजवणे खूप आवडत होते. आताही ती त्याने खांद्यांवर हात ठेवलेला फोटो पाहण्यात गुंग झालेलीच होती आणि त्या आठवणीने ती एकटीच मोहरून जात होती. जवळ असूनही त्यांच्यामधला हा दुरावा कधी कमी होणार ते कुणालाही माहीतच नव्हते. ठरल्याप्रमाणे आदित्य रविवारी आरोहीला घेऊन शॉपिंगला गेलेलाच होता. त्याने वरदलाही सोबत यायला विचारले होते, पण त्याने मुद्दामच अभ्यासाचे कारण पुढं केले. तो काही गेलाच नाही. ते दोघेही शॉपिंग मॉलमध्ये आले होते. इतक्या मोठ्या दुकानांमध्ये शॉपिंग करायची आरोहीला सवय नव्हती, कारण तिची काकीच तिच्यासाठी वस्तू घेऊन यायची. तिला कधी गरज पडलीच नाही, त्यामुळं तिला दुकानदाराला काय मागावं ते काही कळत नव्हते. तिचा हाच प्रॉब्लेम कोपऱ्यात बसलेल्या आदित्यच्या लक्षात आला होता. त्याने लगेच तिथल्या एका सेल गर्लला तिला साजेसे कुर्ता, सलवार किंवा तुम्ही मुली घरी जसे कपडे घालताना तसे दाखवा असे तो सांगून तो वाट बघत बसला होता. त्या मुलीने देखील आदित्यचे म्हणणे लक्षात घेऊन आरोहीला योग्य ते कपडे घेण्यास मदत केली. आरोहीने मोजून 4च ड्रेस घेतले होते. बिलाची जेमतेम किंमत बघून आदित्यला सुद्धा हसू आलं होतं. ही नाही कधी सुधारणार असे तो मनातल्या मनात बोलून आरोहीला तू बाहेर थांब, मी आलोच असे बोलत होता आणि घेतलेल्या प्रकाराचे अजून 2-3 ड्रेस याड करायला त्याने सांगितले आणि बॅग्स घेऊन बाहेर आला. आदित्यच्या हातात इतक्या बॅग्स बघून आरोहीला सुद्धा आश्चर्यच वाटलं, पण असू दे, त्याचं काही सामान असेल म्हणून ती काही बोलली नाही. आदित्य म्हणाला, आणखीन काही घ्यायचं आहे का तुला? घ्यायचं असेल तर सांग मला. असे विचारताच आरोही घरचे काय काय आहे सांगू लागले. तो तिला गप्प करत, मी तुझ्यासाठी आणखीन काही घ्यायचं आहे का ती विचारत आहे, घरचं नाही असे तो बोलला. आरोही म्हणाली, ती ओढ चावून, नाही बस इतकंच असे बोलली. दोघेही शॉपिंग करून घरी आले. आदित्यने बॅग्स खोलीत नेऊन ठेवल्या व फ्रेश होऊन एक मीटिंग अटेंड करायला जातोय असे घरी सांगून तो बाहेर निघून गेला. रविवारी तरी माणसाने आराम करावा असे आरोही बडबड करत होती. ते वरदने ऐकले आणि शरद म्हणाला, एका मुलीला दादाशिवाय करमत नाही वाटतं असे बोलून आरोहीला तो चिडवू लागला. आरोही त्याला असे काही नाही म्हणून गप्प बसायला सांगत होती, पण तो वरद होता ना, चिडवण्यात सगळ्यात माहीर. शेवटी लाजून लाल होऊन आरोहीसुद्धा खोलीमध्ये निघून आली. खोलीत आल्यानंतर बॅग्स बेडवर पडलेल्या दिसल्या तिला. त्यातले कपडे काढून कपाटात ठेवावे म्हणून ती खोलून बघू लागली, तर सगळ्या बॅग्समध्ये तिला तिचेच कपडे दिसत होते. पण मी तर 4च ड्रेस घेतले होते ना, मग हे माझ्या साईजचे कपडे कुणाचे असा विचार ती करू लागली. आदित्यने नक्की कुणासाठी घेतलेले असा संशय चुकून तिच्या मनात आला, पण नाही, ते तसे वाटत नाही मला, म्हणून सगळे कपडे तिने बाहेरच ठेवले. ते आले की त्यांना विचारून ठेवते असं एकटीच बडबड करू लागली होती. आज काय माहिती तिला सतत आदित्यची आठवण येत होती. त्याला फोन करून विचारावं का नाही, तुम्हाला किती वेळ होईल म्हणून, असाही विचार तिच्या मनात येतच होता. डोकावलं पण काही नाही. त्याला आवडणार नाही म्हणून ती चूप बसली. मोबाईलवर गाणी लावून बेडरूमची साफसफाई ती करत होती. कपाटाच्या खालच्या कप्प्यात तिला एक फोटो सापडला. त्यात आदित्य आणि त्याच्यासोबत सिवलेस टॉप व स्कर्ट घातलेली एक मुलगी तिला फोटोमध्ये दिसली. हीच राधिका असावी असे तिला वाटत होते, पण ती राधिकाच आहे का हे तिला जाणून घ्यावे वाटले, म्हणून तिने खाली येऊन वरदला तो फोटो दाखवून त्याला विचारत होती. वरद म्हणाला, तेव्हा अतिशय रागात होता तो. त्या फोटोकडे बघून तोही, हा ही चौदस आहे ती, पण तुला हा फोटो कसा आणि कुठे सापडला असे तो विचारू लागला. तेव्हा आरोहीने कपाट साफ करताना मिळाला मला अशी ती सांगत होती. वरद म्हणाला, ठीक आहे, पण दादाला हा फोटो दिसायला नको म्हणून त्याने त्या फोटोचे तुकडे करून कचऱ्यात टाकले. आणि हो, दादाला यातलं काहीही सांगू नकोस असेही तिला बजावले होते.
आरोही नाही सांगणार असे बोलून परत खोलीमध्ये निघून गेली. फोटोवरून आदित्यचे त्या मुलीवर खरंच खूप प्रेम असावे असे दिसूनच येत होते. पण तिने आदित्यसोबत असे वागायला नको होते म्हणून तिला सुद्धा वाईट वाटतच होते. राहून राहून तिच्या डोक्यात राधिकाचे विचार येतच होते. ती विचारात गुंग असताना आदित्य रूममध्ये कधी आला हेही तिला कळाले नाही. खोलीतला पसारा बघून त्याने चुटकी वाजून तिला भानावर आणले व ती दचकली आणि आदित्यला बघून पटापटा पसारा आवलू लागली. त्याला तिची घाई बघून त्याला सुद्धा हसायला आले. तेवढ्यातच जास्तीच्या ड्रेसच्या बॅग्स त्याला देत ती बोलली, हे घ्या तुमचे सामान. आदित्य म्हणाला, मी याचं काय करणार आहे, तुझ्यासाठीच घेतलेले आहे ते, ठेव तूच, असे तो बोलत होता. त्याच्या या वाक्याने तिने आदित्यबद्दल चुकीचा विचार केला म्हणून मनातल्या मनात त्याची माफी मागत होती. दिवसेंदिवस दोघांच्याही मनात एकमेकांविषयी एक हळवा कोपरा तयार होतच होता. आधी लग्न, त्यानंतरचा सहवास, मग मैत्री, काळजी आणि आता हळूहळू एकमेकांवर अधिकार गाजवणे सुरू झालेलेच होते. नात्यांची एक एक पायरी ते चढतच होते. त्यापुढची पायरी कधी गाठतात ते बघूया आपण आता. हिवाळा संपून उन्हाळा सुरू झालेलाच होता. दुपारी उकाडा वाढत होता. आरोहीने लताबाईंच्या मदतीने उन्हाळी वाळवण करायला घेतलेलेच होते. जॉब करायचा विचार आदित्यच्या म्हणण्याप्रमाणे तिने तुरंत तिथेच थांबून ठेवलेला होता. रोज सकाळी उठून आज काय नवीन पदार्थ करायचा याचे संभाषण ऐकायला मिळत होते. संसाराची इतकी आवड आणि वेळ आजकालच्या कमी मुलींमध्ये दिसायला मिळतात. आरोहीला बघून आदित्यला सुद्धा खूप आनंद होत होता. शेवटी आईच्या मनासारखी सून तिला मिळाली होती, त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला होता. परंतु आरोहीच्या मनाचं काय? तिची या सगळ्यात काय चूक आहे? ती कुठली शिक्षा भोगते? हा प्रश्न त्यालाही त्रास देतच होता. आणि आरोहीच्या परिस्थितीला सुद्धा आपणच जबाबदार आहे असे समजून स्वतःला मानसिक त्रास करून तो घेत होता. दिवसेंदिवस त्याची चिडचिड खूप वाढलेली होती. त्याला खूप त्रास होत होता. विनाकारण तो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचा. त्यामुळं बरीच माणसं त्याच्यापासून दुरावली जात होती. घरातही त्याचं चिडणं सगळ्यांना जाणवतच होतं, पण त्याचे कारण कुणालाही कळत नव्हते. आरोहीवरही तो बऱ्याचदा चिडायचा आणि थोड्या वेळानंतर तिला सॉरीसुद्धा बोलायचा, पण ती बिचारी त्याच्या वागण्याचं वाईट वाटून घेतच नव्हती. त्याचं हे वागणं बघून त्याचा मित्र अमीरसुद्धा त्याला समजावतच होता की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. नशिबाने तुला दुसरी संधी दिलेली आहे. इतकी चांगली बायको तुला मिळालेली आहे. तिचा स्वीकार कर आणि पुढं जा. पण आदित्यला काहीच कळत नव्हतं. आजकाल तो घरीसुद्धा उशिराच यायचा, कारण घरी जाऊन आरोहीला फेस करायला त्याला जमत नव्हतं. पण गेल्यानंतर ती दिसली नाही तर त्याचीसुद्धा चिडचिडच व्हायची. त्याला असं वाटत होतं, मी घरी गेल्यानंतर ती माझ्या नजरेसमोरच असावी. ती कुणाशी जास्त बोललेली पण त्याला आवडायचं सुद्धा नाही. तिने सतत आपल्या जवळ राहावं असं त्याला वाटायचे. एकदा ती अशीच वरदच्या मित्रमैत्रिणीसोबत बाहेर गेली होती आणि नेमका त्याच दिवशी आदित्य लवकर घरी परतला. घरात आरोही नाही म्हणून त्याला खूप राग आला. आईला विचारल्यानंतर ती वरद आणि त्याचा ग्रुपसोबत एका प्रदर्शनाला गेल्याचे कळताच तो तनतन करून रूममध्ये निघून गेला. थोड्याच वेळात वरद आणि आरोही आले. आरोही येऊन खोलीत गेली तसा आदित्य तिच्यावर चिडत ओरडत होता, ही वेळ आहे का घरी यायची? किती वाजलेत बघ घड्याळमध्ये. आई एकटी घरी आहे आणि मुळात इतका वेळ बाहेर जायची गरजच काय आहे ग तुला? त्या वरदला एक कळत नाही, तो लहान आहे पण तू तर मोठी आहेस ना, तुला जबाबदारी कळायला नको का? आज पहिल्यांदाच त्याचा रागांचा पारा इतका चढलेला होता की आरोहीने कधीच बघितलेला नव्हता. आदित्यच्या आवाजाने घरचे सगळे वरती आले. तिने सॉरी बोलायचा प्रयत्नसुद्धा केला, पण तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. डोळ्यातून अश्रूंचा बांधा मात्र फुटलेलाच होता. वरद कसा बसा त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण तो तरी एकही शब्द बोलू देतच नव्हता. आदित्य म्हणाला, पण तू एकही शब्द बोलूच नको. अभ्यास वाऱ्यावर सोडून तुला फक्त मित्रमैत्रिणीसोबत फिरायचं असतं, असं म्हणून त्याच्यावर सुद्धा ओरडायला लागला. आईने नजरेने सगळ्यांना शांत करायला सांगितलं.
व वरदला घेऊन खाली गेली. वरदला सुद्धा आदित्यचे बोलणे मनाला खूप लागले होते. तोही रागातच आपल्या खोलीत जाऊन रडू लागला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.